ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। नमो नमः। अद्य पञ्चमः पाठः पठिष्यामः मिलित्वा मराठी भाषा माध्यमेन पठिष्यामः। आज पाचवा धडा आपल्याला शिकायचा आहे। आतापर्यंत आपल्या काय लक्षात पाहिजे? रामः पठति, रामौ पठतः, रामाः पठन्ति, त्वं पठसि, युवां पठतः, यूयं पठथ, अहं पठामि, आवां पठावः, वयं पठामः। एतावत् अस्माभिः स्मरणीयम्। काय? राम अभ्यास करतो, दोन राम अभ्यास करतात, अनेक राम अभ्यास करतात, तू अभ्यास करतो, तुम्ही दोघं अभ्यास करता, तुम्ही सगळे अभ्यास करता, मी अभ्यास करतो, अहम पठामी, आवाम पठावह, आम्ही दोघं अभ्यास करतो, वयम पठामह, आम्ही सगळे अभ्यास करतो। याला एकत्रित काय म्हणतात? लट लकार। लट म्हणजे वर्तमान आणि लकार म्हणजे काळ। एवढं आपल्याला माहिती पाहिजे। 7 विभक्त्या असतात: कर्ता किंवा प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, अशा 7, टोटल 8 म्हणूया आपण विभक्त्या असतात। त्या विभक्त्या कशा तयार झाल्या हे थोडंसं आपल्या डोक्यात पाहिजे। जसं कर्ता म्हणजे करणारा असेल प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया, करण तृतीया, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्ठी संबंध, सप्तमी अधिकरण, अष्टमी संबोधन। हे काहीच माहिती नसेल तर ज्यावेळी क्रिया करणारा असतो त्यावेळी प्रथमा विभक्ती वापरावी। जेव्हा एखादी वस्तू, आवडती व्यक्ती किंवा स्थान असेल द्वितीया विभक्ती वापरावी। एखादं काम करण्यासाठी एखादं इन्स्ट्रुमेंट, एखादं साधन आपण वापरत असू तृतीया विभक्ती वापरावी। एखादी वस्तू एखाद्याला द्यायची असेल, जो घेणारा असेल त्याची चतुर्थी विभक्ती करावी। ज्यावेळी दोन वस्तू एकत्र असून वेगळ्या होतात त्यावेळी पंचमी विभक्ती करायची। जर मला एकाचा संबंध दुसऱ्याशी सांगायचा असेल षष्ठी विभक्ती करायची। एखादी गोष्ट त्याच्या अधिकरण, त्याचा आधार सांगायचा असेल सप्तमी विभक्ती करायची। एखाद्याला आवाज द्यायचा असेल त्यावेळी अष्टमी किंवा संबोधन करायचं। एवढं आपल्याला माहिती पाहिजे। ठीक आहे? आणि आता आपण जातोय पुढे। बघा, आज आपण नवीन विषय शिकणार आहोत। मागच्या पाठामध्ये आपण एक विषय शिकला ज्याला आपण म्हटलं की धातू। आत्मनेपद, परस्मैपद, उभयपद असे धातू आपण पाहिले। दशमगणातले धातू उभयपदी असतात, म्हणजे पठती सारखे पण चालतात आणि सेवते सारखे पण चालतात। त्यातला पठती पठत हा आपण पाहिलेला आहे। बाकीचा जो आहे आत्मनेपदी तो पुढे येणार आहे, काळजी नाही। ठीक आहे, मग धातू, मूळ धातू, विकरण आणि प्रत्यय तिघांना मिळून काय बनत असतो? तिघांना मिळून एक धातू बनत असतो। मग दशम गणाचा विकरण हे अय असल्यामुळे काय म्हटलं होतं आपण? चिंतयती, कथयती, भक्षयती असे धातू काय आपोआप बनतात। इथपर्यंत आपण पाहिलं होतं। आज आपण पुढच्या धड्यामध्ये प्रवेश करणार आहे। बघा, या धड्यामध्ये असा एक महत्वाचा भाग येत आहे। त्या भागाचं नाव आहे
पद विभक्ती. त्यांनी आपल्याला सांगितलं नाही की उपपद विभक्ती आम्ही या पाठात शिकवणार आहे, पण आपल्यालाच थोडस ज्ञान असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की या पाठामध्ये, या धड्यामध्ये काय शिकवणार आहे? उपपद विभक्ती शिकवणार आहे. म्यूट करा, काय अडचण असेल तर विचारा, नाही तर म्यूट करा. ठीक आहे. उपपद विभक्ती. आता उपपद विभक्ती काय आहे हे थोडक्यात समजून घ्या, म्हणजे हा सगळा विषय इथून पुढे आपल्याला समजणार आहे. बघा काय गंमत आहे आता. गंमत अशी आहे, उपपद शब्दाचा अर्थ नंतर सांगतो, आधी उपपद विभक्ती म्हणजे काय ते समजून घ्या. ठीक आहे. आता बघा मी एक वाक्य लिहितो सोपं. रामः, कायम आपलं वाक्य हे रामापासून सुरू होणार, कारण की विचार करायचा आहे रामास कृष्णासारखा, आणि आचार करायचा आहे रामासारखा. थिंक लाईक राम, वर्क, थिंक लाईक कृष्ण, वर्क लाईक राम. म्हणून राम हे आपल्या पुढे असणार आहेत. बघा, रामः, ठीक आहे, रामः सीताम पश्यति. राम शब्दाची कोणती विभक्ती आहे? बोला, वदंतु, सर्वे वदंतु. प्रथम. प्रथमा विभक्ती आहे. प्रथम. राम, राम शब्दाची काय आपण केली? प्रथमा. का बरं केली? तो अकारांत. करता आहे. आकारांत, ठीक आहे, तो करता आहे म्हणून प्रथमा केली. स्लॅश देऊन करता लिहितो. ठीक आहे. सीता शब्दाची कुठली विभक्ती केली? द्वितीया. द्वितीया. द्वितीया कर्म. का बरं केली? कर्म आहे म्हणून. कर्म आहे म्हणून. ठीक आहे. अजून एक वाक्य सांगतो, लक्ष द्या. रामः, हा, रामः हस्तेन, मराठी असल्यामुळे आपल्याला चांगले, खादती. म्हणजे काय झालं? तुम्हाला हस्तेन माहित राम नाही बरं हाताने का. खातो. हा, तरी पण मी सांगणार आहे. रामची कुठली विभक्ती झाली? प्रथम. प्रथमा. का झाली? करता आहे म्हणून. करता आहे म्हणून. हे झोपे सुद्धा सांगता यायला पाहिजे, करता आहे म्हणून. बर, आता हस्तेन तुम्हाला माहिती नाही, पण मी सांगतो, हस्तेन ही तृतीया विभक्ती झाली. तृतीया का झाली हे तुम्हाला माहिती? बोला बोला बोला. हाताने खातोय म्हणून नाही. हाताकडून खातोय असं. कडून, ठीक आहे. हात हे खाण्याचं साधन आहे म्हणून. पटतंय का? साधन आहे म्हणजे ते काय आहे? करण आहे, म्हणून त्याची तृतीय विभक्ती झाली. करण असल्यानंतर, साधन असल्यानंतर तृतीय, कारण की आपण काय म्हणतो? कर्ता, कर्म, करण, अशा प्रकारे आपण म्हणतो. ठीक आहे. हस्तेनाची कुठली विभक्ती झाली? तृतीया. ओके. बघा का, तर ते करण. समजा मी इथून मुंबईला येत आहे, मी मुंबईला विमानाने येतो. विमान हे काय झालं? करण. करण. तृतीया. म्हणून तृतीया. विमानाची कुठली विभक्ती होणार? तृतीया. तृतीया. इथं सीतेची कुठली विभक्ती झाली? द्वितीया. का झाली? कर्म आहे म्हणून. मग आता कधी कधी, आता सगळ्यात लक्ष द्या सगळ्यांनी, कधी कधी ठराविक शब्दांमुळे, थोडं तुम्हाला कळणार नाही बरं काही, पण लक्ष द्यावर कळेल. कधी कधी ठराविक शब्द जवळ आल्यामुळे त्यांची द्वितीया होते. कधी कधी ठराविक शब्द जवळ आल्यामुळे त्यांची तृतीया होते. ते करण नाहीयेत, ते आवडती वस्तू, व्यक्ती, स्थान नाहीये, तरी पण द्वितीया होते. कधी कधी ठराविक पद म्हणजे ठराविक शब्द बाजूला, शेजारी आल्यामुळे चतुर्थी विभक्ती होऊन जाते. कधी कधी पंचमी होऊन जाते. पंचमी आपण कधी करतो? जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्यापासून वेगळी झाली तर आपण पंचमी करतो.
पण कधी कधी ठराविक शब्द आल्यामुळे पंचमी विभक्ती पण करतो. म्हणजे सांगायचं काय आहे, कधी कधी कर्म नसताना सुद्धा द्वितीया करतो. कधी कधी कर्ण नसताना पण तृतीया करतो. कधी कधी संबंध नसताना पण षष्ठी करतो. का करतो? कारण की त्याच्या शेजारी कुठला तरी शब्द आलेला आहे म्हणून. पुन्हा एक वाक्य बोलतो. कधी कधी, हे कधी कधी काय आहे? एखादं उदाहरण सांगा. सांगतो. बघा, पहिला हे समजून घ्या. वाक्य मराठीतलं. कधी कधी कर्म नसताना सुद्धा त्याची आपण द्वितीय विभक्ती करतो. का करतो? ठराविक शब्द त्याच्या बाजूला शेजारी आहे म्हणून. मग त्या शेजारी शब्दाला काय म्हणतात? उपपद. मला वाटतं मी समजवलंय तुम्हाला व्यवस्थित. आता इथे लिहितो उपपद आणि मग त्याचं उदाहरण पाहूया. उपपद. उप या शब्दाचा अर्थ आहे जवळ आणि पद या शब्दाचा अर्थ आहे शब्द घ्या सध्या. म्हणजे एखादा ठराविक शब्द जर जवळ आला तर त्याची ठराविक विभक्ती होईल. म्हणजे कर्म नसताना पण द्वितीया होईल, कर्ण नसताना पण तृतीया होईल, संबंध नसताना पण षष्ठी होईल. वेगळेपणा वेगळं नाही झालं तरी पंचमी होईल. दान नाही दिलं किंवा घेणारा नसला तरी चतुर्थी होईल. हे तुम्हाला सगळं लक्षात येईल जर तुम्हाला कर्ता, कर्म, कर्ण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण यांचे जर अर्थ माहित असतील तर. नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ क्रमांक 3 किंवा 4 तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. उपपद म्हणजे काय? जवळ असणारा शब्द. सर एक उदाहरण देतो बघा. आता आपण या पाठामध्ये लिहायची गडबड करायची नाही, फाईल तुम्हाला मिळून जाईल. द्वितीया उपपद पाहणार आहोत. द्वितीया उपपद आपण पाहणार आहोत. म्हणजे काय? हे जर आता पाहणारे शब्द आले तर कर्म नसताना सुद्धा द्वितीय विभक्ती होऊन जाईल. हे कसं काय? तुम्हीच तर सांगितलं आवडती वस्तू, व्यक्ती, स्थान असेल तरच द्वितीय व्हायला पाहिजे. अहो आम्हीच तुम्हाला सांगतोय की जर हे ठराविक शब्द आले तर त्यांची द्वितीय विभक्तीच करायची आहे. मग असे तृतीय उपपद पण आहे का? आहेत. चतुर्थी उपपद पण आहेत का? आहेत. पंचमी सगळी आहेत. बर, एक एक आपण पाहूया. आता मी एक शब्द तुम्हाला सांगतो. अभितः. अभितः हे हा शब्द ऐका. अभितः हा शब्द जर आला तर द्वितीया विभक्ती होणार. अभितः हा शब्द जर आला, हे उपपद जर आलं तर द्वितीया विभक्ती होणार. कसं? पहा. अभितः शब्दाचा पहिला अर्थ सांगतो. अभितः म्हणजे दोन्ही बाजूला. दोन्ही बाजूला. त्याचा पहिला अर्थ लक्षात घ्या. अभितः म्हणजे दोन्ही बाजूला. झालं सुरू. दोन्ही बाजूला. म्हणजे मला असं म्हणायचं असेल की मंदिराच्या दोन्ही बाजूला काय आहे? घर आहेत. काय म्हणायचंय मला? मंदिराच्या दोन्ही बाजूला घर आहेत. बघा, आता मी पहिलं हे कसं लिहायचं ते पण सांगतो. खूप इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. बाजूला अर्थ काय अभितहचा? दोन्ही बाजूला. मग आता मी एक वाक्य लिहितो. अ, गृहाणी भवंती. गृह म्हणजे काय? घर. मराठीची कृपा आपल्याला माहिती. मग वनम वने वनानी. वनम एक जंगल, वने दोन जंगल, वनानी तीन किंवा तीन पेक्षा जास्त. मग मला म्हणायचंय मंदिराच्या दोन्ही बाजूला घर आहे. ठीक आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला घर आहेत. आता तुम्ही मला सांगा, जरासं डोकं चालवा.
मंदिर आणि घर यांचं काय या ठिकाणी? बोला. मंदिर आणि घर यांचं काय या ठिकाणी? संबंध आहे. संबंध आहे म्हणजे कुठली विभक्ती व्हायला पाहिजे? कर्ता कर्म कर्ण संप्रदान अपादान षष्ठी विभक्ती व्हायला पाहिजे. पण षष्टी. त्यांचं असं म्हणणं आहे जरी या ठिकाणी षष्ठी विभक्ती होणार असेल तरी सुद्धा या अभितः नावाच्या उपपदाने या अभितः नावाच्या उपपदाने द्वितीया विभक्ती होणार. मला माहिती आहे तुम्हाला नाही समजणार आहे लगेच. काहींना समजले असेल. मंदिर आणि घर यांचा संबंध आहे म्हणजे घराच्या बाजूला कोण आहे, मंदिराच्या बाजूला कोण आहे? घर आहे. त्यांचा संबंध आहे. षष्ठी विभक्ती व्हायला पाहिजे, होत नाही का? अहो, अभितः हा शब्द द्वितीया उपपद असल्यामुळे मंदिर या शब्दाची द्वितीया विभक्ती झाली. सर नाही कळलं, अजून एक उदाहरण लगेच बघा. अ रामाच्या बाजूला दोन्ही बाजूला वानर आहेत. ठीक आहे. पहिलं मग आपण काय करायचं पद्धत ह्याची, पहिलं साधं वाक्य लिहायचं. वानराहा भवंती म्हणजे वानर आहेत. ठीक आहे. दोन्ही बाजूला काय शब्द आहे? अभितः. अभितः वानराहा संत. पण रामाच्या दोन्ही बाजूला मग राम राम शब्दाची द्वितीया विभक्ती होणार कारण की अभितः शब्द आलेला आहे म्हणून. आता कळायला पाहिजे. वानर आणि रामाचा संबंध आहे तरी षष्ठी होत नाही का? अहो, उपपद. उपपद म्हणजे ठराविक विभक्तीच. आमचे गुरुजी असे म्हणतात उपपद म्हणजे ठराविकच विभक्तीच. मग तिथं अभितः आलं, डोळे बंद करायचं, द्वितीय विभक्ती लिहून टाकायची. ठीक आहे. पद्धत कशी सांगितलीये? पहिलं साधं वाक्य लिहायचं, घरे आहेत. सर अजून एक वाक्य सांगा लास्ट. बालकाः म्हणजे मुलं. क्रीडंती. क्रीडंती. लहान मुलं खेळतात. पण मला म्हणायचंय कशाच्या बाजूला? नदीच्या दोन्ही बाजूला. मग शब्द आहे नदी. मग त्याची कुठली विभक्ती होणार? बोला आता. बोला. द्वितीया. द्वितीया. ठीक आहे. मग नदी शब्दाची द्वितीया नदी. कुठल्याही शब्दाची द्वितीय विभक्ती करायची असेल फक्त टिंब लावायचा. जुने लोक ज्यांना संस्कृत येत नाही त्यांच्या म्हणण्यानुसार काय? टिंबम टिंबम संस्कृतम. कुठे पण टिंब लावा, झाली संस्कृत भाषा. काय त्याच्यामध्ये विचार करायचा आहे? टिंबम टिंबम संस्कृत असं नाहीये. द्वितीय विभक्ती कर्म जास्त असतं प्रत्येक ठिकाणी म्हणून टिंब येत राहतात. असं काय नाही टिंबम टिंबम संस्कृतम. आता बालकावरती कुठे टिंब आहे? काय नाही असं. ठीक आहे. अभितः म्हणजे दोन्ही बाजूला. पर. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. दोन्ही बाजूला, हा लक्ष द्या लक्ष द्या. दोन्ही बाजूला एकच गोष्ट असू शकते का हो? हो नाही? बोला. बोला बोला. आता हे जरा फसवा प्रश्न आहे. दोन्ही बाजूला असू एकच गोष्ट. हा. एकच गोष्ट नसेल पण सेम गोष्टी असू शकतील. एकच गोष्ट एकच नसेल. गोष्ट असू पण शकते ना. नदीच्या दोन्ही बाजूला झाडं असतात. पण माझ्या अ माझ्या दोन्ही बाजूला पाणी आहे. पाणी एकच आहे का नाही? नाही. माझ्या दोन्ही बाजूला पाणी आहे. म्हणजे एक, जाऊ दे तुम्हाला मी थोडस कन्फ्युज करायचा प्रयत्न केला. तर मला सांगायचं काय, दोन्ही बाजूला ज्यावेळी आपण म्हणतो बघा बघा बघा, त्यावेळी कमीत कमी द्विवचन लिहायचंय आपल्याला. म्हणजे माझ्या दोन्ही बाजूला बालकौ असं वाक्य कधीच येणार नाही की मंदिरम अभितः. बघा लक्ष द्या. वानरः
भवती. कळतं का काय बोलायचंय मला? म्हणजे एक वानर दोन्ही बाजूला कसा काय असेल? असू शकतो, पण ज्यावेळी तो इकडून तिकडे उड्या मारणार आहे, तिकडून तिकडे उड्या मारणार आहे, त्याच वेळी, अन्यथा नाही. मला सांगायचं काय, नाही समजलं तर सोडून दे, एवढं काय नाही. ज्यावेळी मी दोन्ही बाजूला आहे असं सांगतो, त्यावेळी कमीत कमी द्विवचन आपल्याला वापरायचे, दोन गोष्टी असल्याच पाहिजेत. फक्त पाण्याच्या बाबतीत हा एक वचन आपण वापरू की दोन्ही बाजूला पाणी आहे. नाही कळलं? कळलं नाही कळलं? हे वाक्य तुम्हाला म्हणता येणार नाही. का? माझ्या दोन्ही बाजूला एकच गोष्ट असू शकत नाही. माझ्या दोन्ही बाजूला पुस्तकं आहेत. आपण असं म्हणू शकतो का एकच पुस्तक दोन्ही बाजूला आहे? नाही, नाही म्हणू शकत आपण. एक पुस्तक एकाच, एक तर उजवीकडे असेल, डावीकडे असेल. जर मला म्हणायचंय माझ्या दोन्ही बाजूला पुस्तक आहेत, तर कमीत कमी किती पाहिजेत? बोला, दोन. बोला. दोन पाहिजेत, कमीत कमी दोन तरी पाहिजेत ना. एवढंच मला सांगायचं होतं. म्हणजे काय, काही कधी कधी काय होतं, तुम्ही असं वाक्य बनवणार, मंदिरम अभितः गृहम अस्ति. वाक्य चुकीचं आहे. एक घर दोन्ही बाजूला कसं असेल? अनलेस तुम्ही ती जागा हडप करून एवढं मोठं घर बांधलंय की ती मंदिराच्या दोन्ही बाजूला गेलेली. पण असं होणार नाही. ठीक आहे. आणि मंदिराची जागा घेऊ नये, कुठली घेतली तरी चालेल. चला, अभितः दोन्ही बाजूला समजलेलं आहे. पुढे जायचं सोपं आहे. त्यावेळी मला दोन्ही बाजूला सांगायचं आहे. अभितः मी शब्द वापरेल तेव्हा द्वितीया, द्वितीया, द्वितीया विभक्तीच होणार आहे. पुढे चाललोय मी आता. पुढे आहे परितः, म्हणजे चारही बाजूला. सर मग एक आता विचारू. तर मग ते विचारा पण बिंदास. माझ्या दोन्ही बाजूला पाणी आहे ते कसं होईल पण मग? ते कसं आहे, आता तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो, बाकीच्याने लक्ष द्या. हे बघा, पाणी हे, पाणी हे जरी एक वचनात शब्द वापरला, बघा, लक्ष द्या. पाणी जरी एक वचनात शब्द वापरला तरी आपण असं म्हणतो का हा एक पाणी, दोन पाणी, तीन पाणी? नाही. पाणी हा शब्द एक वचनात जरी असला तरी त्याचा अर्थ मात्र बहुवचनात आहे. लय झालं. हे बघा, काही शब्द एक वचनामध्ये असतात पण त्याचा अर्थ मात्र बहुवचनात असतो. असं म्हणू शकतो का एक वारा? एक वारा आला म्हणजे एक वारा. वारा सोडा, पाणीच लक्षात घ्या. एक पाणी आपण म्हणू शकत नाही, कारण की पाणी हे शब्द जरी एक वचनात असला तरी त्याचा अर्थ मात्र बहुवचनीयच आहे. मग कसं म्हणणार आपण? अ जरा माहित नसलेलं बोलतो. माम अभितः, म्हणजे माझ्या दोन्ही बाजूला जलम असती. मग आता जलम म्हणजे काय एक पाणी का? नाही, जलम हे नित्य बहुवचनात आहे, कारण की त्याचं आपल्याला एक पाणी दोन पाणी असं करता येत नाही. जसं एक मुलगा दोन मुलगा करता येतं, असं एक पाणी दोन पाणी करता येत नाही आपल्याला. नाही मग सर, 1 लिटर करता येतं. ते 1 लिटर परिमाण झालं. जलम हा शब्द नित्य बहुवचनात चालतो, सध्या एवढं लक्षात ठेवा. माझ्या दोन्ही बाजूला पाणी आहे, जलम असती. ठीक आहे. हे काय झालं? अपवाद. अपवाद. पुढे आता चारही कळलं का तुम्हाला? हो सर, थँक्यू. येस. चला, चारही बाजूला. ठीक आहे, आता मी बघा म्हणतो. अ पहिलं वाक्य लिहायचं. काय वाक्य लिहायचं? अ गायक, गायकाः गायन्ति, गायन्ति. ठीक आहे. म्हणजे सगळे खूप सारे गायक आहेत, ते काय करतायत? गातायत. कुठे गातायत? देवाच्या चारही बाजूला. आपण पहिला म्हणूया, चारही बाजूला गातात. परितः गायकाः गायन्ति, चारही बाजूला. पण मग कोणाच्या बाजूला गातायत? देवाच्या चारही बाजूला. म्हणून काय येणार? देव शब्दाची कुठली विभक्ती येईल? बोला.
प्रथम ईश्वरः. प्रथम कशी काय येईल? परितः शब्द आलेला आहे म्हणजे काय? हो, सॉरी सॉरी. ईश्वर काय करताय का या परितः ठिकाणी प्रथमा यायला? द्वितीय. द्वितीया. मग काय म्हणणार आपण? देवम परितः गायकाः गायन्ति. चुकू नका. गाणारे करता. परितः शब्दामुळे देवम झालं. आता देवम काय कर्म नाहीये, तरी पण का झालं? परितः शब्दामुळे. आय थिंक आय हॅव मेड इट व्हेरी क्लिअर नाव. अजून एक वाक्य. गोपिकाः. गोपिकाः नृत्यन्ति. गोपिका नाचतात. कुठे? परितः. चारही बाजूला. पण कोणाच्या चारही बाजूला नाचतात? कृष्णाच्या. कृष्ण. च्या शब्द आला म्हणजे षष्ठी विभक्ती व्हायला पाहिजे. होत नाही का? परितः शब्द आल्यामुळे. मग काय होणार? कुठली विभक्ती होणार? बोला. कृष्णम. कृष्णम. द्वितीया. क्ष असा क्ष आला पाहिजे तो. ठीक आहे. कृष्णम म्हणजे बरोबर आला पाहिजे. कृष्णम परितः गोपिकाः नृत्यन्ति. ठीक आहे. अजून एक वाक्य बोलतो. गावाच्या चारही बाजूला मंदिर आहेत. असं गाव खूप चांगलं आहे. मंदिराणी भवंती आहेत. गावाच्या चारही बाजूला मंदिर आहेत. मग काय येणार? बोला आता. ग्राम शब्द आहे. ग्रामं परितः मंदिराणि भवन्ति. ग्रामम परितः मंदिराणी भवंती संती असं म्हटलं तरी पण चालू शकतं. विद्यालयम परितः वृक्षाः सन्ति. आता मला पुन्हा एकदा तीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. चारी बाजूला एखादी गोष्ट असेल तर ती एक असून चालणार नाही. की काय पाहिजे? कमीत कमी बहुवचन पाहिजे. पुन्हा बोलतो. चारही बाजूला जर एखादी गोष्ट असेल तर ती एक म्हणून चालणार नाही. म्हणजे अध्यापकम परितः बालकः अस्ति. म्हणजे शिक्षकाच्या चारी बाजूला एक मुलगा आहे असं नाही होणार. कमीत कमी चार पाहिजे चारी बाजूला. अनलेस तो मुलगा सारखा त्याच्या भोवती गोल गोल फिरत असेल. असं कधी होत नाही. ठीक आहे. सांगायचं काय? परितः शब्दाबरोबर बहुवचन आलं पाहिजे. अभितः शब्दाबरोबर कमीत कमी द्विवचन आलं पाहिजे. पुढे आहे समया. अरे बापरे. समया. बघा समया. निकषा. थोडस आता गती घेतो. तेच तेच मी सांगतोय. निकषा. समया निकषा हे दोन शब्द जेव्हा असतील त्याचा अर्थ काय आहे? जवळ. 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 बघा. जवळ. मग हे समया निकषा शब्द आल्यानंतर कुठली विभक्ती होईल? बोला. 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 हम्म. नाही कळलं. सगळ्यात द्वितीय उपपद आहेत. सगळीकडे कुठली होणार आहेत? हा धडाच असा त्यांनी डिझाईन केलाय. सगळीकडे द्वितीय उपपद होणार आहे. मग कसं बोलणार वाक्य? समया सीता तिष्ठती. तिष्ठती म्हणजे उभं राहणे. मग रामम समया. राम शब्दाची कुठली विभक्ती होणार? द्वितीया. का होणार? द्वितीय. समया शब्द आला म्हणून. का होणार? समया हा उपपद विभक्ती आहे म्हणून. बघा आता निकषाचं वाक्य लिहितो. अ बालकम निकषा. निकषा समया शब्दाचा अर्थ एकच. बालकम निकषा माता अस्ति. बालकाच्या जवळ कोण आहे? आई आहे. बाजूलाच. ठीक आहे. मंदिरम. मंदिरम समया. मंदिरम समया जलाशयम अस्ति. म्हणजे एक तलाव आहे. मंदिराच्या बाजूला जलाशयम अस्ति. अशा प्रकारे हा झाला
समया निकष आपण चार पाहिले आतापर्यंत. एक अभितः, दोन्ही बाजूला कमीत कमी द्विवचन आलं पाहिजे. परितः, चारही बाजूला कमीत कमी बहुवचन आलं पाहिजे. समया निकषा, त्याच्यामध्ये काही बंधन नाहीत. जवळ एक माणूस पण असू शकतो, दोन पण असू शकतात, अनेक पण असू शकतात. कळलं का? हो नाही? हो हो. नाही, हो 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 हो. ठीक आहे. हा पुढे शब्द आहे हा. हा या शब्दाचा अर्थ आहे दुःख किंवा खेद व्यक्त करण्यासाठी. खेद मग ज्या ज्या वेळेला आपल्याला खेद व्यक्त करायचा आहे, दुःख व्यक्त करायचं, एखादा माणूस खूपच वाईट असेल आणि त्याच्याविषयी जर दुःख व्यक्त करायचं असेल, कुठली विभक्ती करायची त्याची? द्वितीया. हा दुर्जनम, द्वितीया केली. हा रावणम, हा राक्षसम, काय केले मी? द्वितीया विभक्ती केली. राक्षसम का केली? अहो हा शब्द आला की द्वितीय विभक्ती होणार. का होणार? तो उपपद शब्द असल्यामुळे द्वितीय होणार, कर्म नसला तरी. विचार करायची गरज नाहीये जास्त. हम्म. पुढे थोडासा वेग घेतो. हम्म. कारण की तुम्हाला आता फक्त शब्द आणि त्याचं नाव जाणायचंय. पुढं आहे प्रति. प्रति म्हणजे काय? कडे. प्रति शब्दाचा अर्थ आहे कडे. अ, कडे म्हणजे ज्या ज्या वेळेला प्रति शब्द येईल त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होणार आहे? बोला. द्वितीया. हा. रामः ग्रामं प्रति गच्छति. ग्रामं प्रति गच्छति. राम कुठे जातो? गावाकडे जातो. गच्छति. गच्छ, लाईट गेलेली आणि मी टाईप करतो, एक मिनिट थांबा. हम्म. गच्छति. बरोबर. प्रति. सेवकः. सेवकः कुठे जातो तो? सेवकः अ, देवं प्रति, ईश्वरं प्रति. ईश्वरं प्रति गच्छति. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. प्रति, प्रति शब्दाचा अर्थ. आणि शेवटचा आपला राहिलेला आहे अणु. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय. प्रति शब्दाचा अर्थ काय? कडे. त्याच्यासोबत कुठली विभक्ती येणार? द्वितीया. प्रति. आणि शेवटचं काय आहे? अणु. याच्याविषयी काही शंका असतील तर आपण एक मधला ब्रेक झाल्यानंतर मला विचारू. अणु शब्दाचा अर्थ आहे पाठीमागे, पीछे. काय अर्थ आहे त्याचा? पाठीमागे. बघा. अ सीता रामम अनुगच्छति. अनुगच्छति. सीता रामम अनुगच्छति. अनु असल्यामुळे काय झालं? त्या ठिकाणी रामम आलेलं आहे. ठीक आहे. सीता रामम अनुगच्छति. पाठीमागे. सीता रामाच्या पाठीमागे जाते किंवा मागे मागे जाते. किंवा अनु म्हणजे पश्चात, मागे. अशा प्रकारे आपण हा, प्रति आणि अनु शब्द पाहिलेले आहेत. आणि उपपद नावाचा कॉन्सेप्ट, संकल्पना आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेली. आता आपण थोडस धड्यातील शब्दांकडे वळूया. जेवढे होतील तेवढे पाहण्याचा प्रयत्न करूया. लगेच